रोजच्या नाश्त्याला मुलांसाठी काय बनवायचं आणि त्यातल्या त्यात सकाळची घाई असली म्हणजे पटकन कोणता नाश्ता करता येईल तर हमखास हा नाश्ता होतो. हा नाश्ता अतिशय 10 मिनिटामध्ये होतो आणि तितकाच जाळीदार झालेला आहे आणि खमंग असा मार्केटपेक्षा भारी. याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, परंतु रवा मी परत घेणार आहे. तर 1 वाटी सुरुवातीला घेतलेला आहे रवा. त्यामध्ये आपल्याला दही टाकायचं. अर्धी वाटी, पाऊण वाटी तुम्ही दही टाकू शकता आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पूर्ण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या नको म्हणून असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपलं बॅटर मस्त झालेलं आहे, परंतु थोडा मला कमी वाटला म्हणून मी त्यामध्ये अर्धी वाटी घेतला. म्हणजे एकूण आपण किती घेतला? 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आता याला आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर 15 मिनटं आपल्याला किंवा 10 मिनटं तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता, कारण आपण त्यामध्ये रवा वापरला आहे. रव्याचं प्रमाण आपलं जास्त आहे. आता 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि आपल्याला त्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता 15 मिनटं झालेली आहे. रवा बघायचा मस्त आपला फुललेला आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल. पाणी मात्र कधीही एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं. लागेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता बॅटर मस्त झालेला आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. आता संपूर्ण आपलं मिक्स झालेलं आहे. आता थोडी हळद टाकायची आणि 2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आणि थोडीशी आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे. आता इथे आपले सगळं जिन्नस आपण टाकलेलं आहे आणि परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, कारण इथे मी तुम्हाला ढोकळाच करून दाखवणार आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे? इनो टाकायचं आहे. इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता. इनो टाकल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि इथे मात्र क्रिया आपल्याला अतिशय फास्टमध्ये करायची आहे आणि लगेच प्लेटला तेल लावून ठेवायचं. पूर्वतयारी करायची आपल्याला. कुकरमध्ये पाणी आणि प्लेटला तेल लावून ठेवायचं आणि कुकरमध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. 10 मिनटामध्ये आपल्याला हा ढोकळा करून घ्यायचा आहे. 10 मिनटामध्ये होतो, याला जास्त वेळसुद्धा लागत नाही. आणि चेक करून बघायचं. आता आपला परफेक्ट असा ढोकळा झालेला आहे आणि नंतर काय करायचं? आपल्याला प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि थंड करायला ठेवायचं. थंड झाल्यावरच आपल्याला ढोकळा त्याचे काप करून घ्यायचे आहे. गरम असताना मुळीच काढायचे नाही. जर गरम असताना जर तुम्ही काढाल ना तर खालून ढोकळा चिपकतो आणि तो व्यवस्थितसुद्धा निघत नाही. तर पूर्ण थंड झालेला आहे आणि त्यानंतरच मी काप करणार आहे. मस्त असा खमंग आणि छान असा मस्त आपला ढोकळा झालेला आहे आणि वरून त्यामध्ये आपल्याला तेलाची फोडणी द्यायची आहे. साधीच त्याच्यामध्ये मोहरी आणि तीळ टाकलेली फोडणी आहे. बघा किती सुंदर आणि छान झालेले आहे, लुसलुसीत. पण तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा ढोकळा नक्की करून बघा. याची टेस्ट अतिशय सुंदर लागते. आपण डाळीचा ढोकळा तर नेहमीच करतो, परंतु यामध्ये रवा आणि बेसन दोन्ही आपण मिक्स केलेले आहे आणि त्याचा ढोकळा केलेला आहे. तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला करून देऊ शकता, टिफिनलासुद्धा करून देऊ शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.